मंत्री डॉक्टर दीपक सावंतजी, आमचे सहकारी आमदार राज पुरोहितजी, राहुल नार्वेकरजी, सुप्रसिद्ध कलावंत, दिग्दर्शक आणि त्यासोबत मानसोपचार तज्ञ डॉक्टर मोहन आगाशेजी, श्री विजय सतबीर सिंगजी, हर्षदीप कांबळेजी, सतीश पवारजी, रमेश देवकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध विभागातून आलेले सर्व नागरिक, विद्यार्थी, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं आयुष्य हे निरामय हो अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना देखील करतो. चला बोलूया अशा प्रकारच्या थीमवर आधारित डिप्रेशन, नैराश्य या विषयावर हा दिवस यंदा आपण सर्वांनी डेडिकेट केलाय आणि खरोखर ज्या प्रकारच्या जीवन व्यवस्थेत आपण सर्व लोक जगतो, अलीकडच्या काळामध्ये सर्वात मोठा आजार जर कुठला असेल तर तो डिप्रेशन हाच आपल्याला पाहायला मिळतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नैराश्य हे विशेषतः तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पसरताना आपल्याला दिसतं आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्याचे चॅलेंजेस देखील हे आपल्यासमोर तयार होतात. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं शरीर हे हार्डवेअर आहे आणि आपले मन, बुद्धी, विचार हा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे आणि सॉफ्टवेअर हे जर मालवेअर मध्ये कन्वर्ट झालं, ते जर करप्ट झालं, त्याच्यामध्ये जर व्हायरस शिरला तर किती चांगलं हार्डवेअर असलं तरी देखील ते हार्डवेअर जाम करण्याची ताकद ही त्या मालवेअर मध्ये असते. आणि आपण अलीकडच्या काळात हेच पाहतोय की नैराश्य हे ज्या प्रकारे आपल्याला ग्रसित करताना दिसतं आणि त्यातनं केवळ मन नाही, हळूहळू शरीर आणि संपूर्ण व्यक्ती हा आपल्याला त्यातनं ग्रसित झालेला दिसतो. याची कारणं काय आहेत ती आत्ताच अगदी थोडक्यात कासवच्या माध्यमातून आपण बघितली. पण हे खरं आहे की पूर्वीच्या काळामध्ये एक सपोर्ट सिस्टीम होती. परिवार असेल, समाज असेल, या सिस्टीम मधनं जात असताना दुःखामध्ये लोक सोबत असायचे, सुखामध्ये लोक सोबत असायचे आणि त्यातनं एक आधार असायचा. पण आता आम्ही इतके न्यूक्लिअर झालो आहोत की अलीकडच्या काळामध्ये दुःखाचे प्रसंग हे देखील इव्हेंट झाले आहेत आणि इव्हेंट पुरतं कोणीतरी अतिशय आर्टिफिशियल सांत्वना देऊन चाललं जातं आणि त्यानंतर मात्र व्यक्ती एकटेच आहेत ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मी ज्यावेळी आमच्या पोलीस विभागात चर्चा करत होतो त्यावेळी एक विलक्षण गोष्ट मला काही पोलिसातल्या अधिकाऱ्यांनी सांगितली. ते म्हणाले, सातत्याने 100 नंबरवर आम्हाला फोन येतात आणि यातले अनेक फोन असे असतात की जे वयस्कर आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत आणि बोलायला कोणी नाही म्हणून 100 नंबरवर फोन करून ते बोलतात. म्हणजे एकटेपणा हा किती मोठा आज प्रश्न समाजासमोर निर्माण झालाय. आणि म्हणून मला असं वाटतं की जी थीम आहे, बोला, बोलून दाखवा, एक्सप्रेस. शेवटी अलीकडच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांना जे एक संरक्षित वातावरण देतो ते चांगलं नाही असं नाही, ते चांगलं आहे.
पण या संरक्षित वातावरणाने त्याचा फिजिकल रेसिस्टन्स कदाचित वाढत असेल, पण मेंटल रेजिस्टन्स हा वाढतो का, हा एक प्रश्न आहे. याचं कारण थोडी भांडणं झाली पाहिजे, थोडं रडता आलं पाहिजे, थोडं हसता आलं पाहिजे, थोडीशी असूया असली पाहिजे. हा जो प्रत्येक भाव आहे, अर्थात एका क्षमतेपर्यंत, एका लिमिटपर्यंत, पण हा प्रत्येक भाव आपला मेंटल रेजिस्टन्स वाढवत असतो. आणि जेव्हा या सगळ्या भावांपासून आपण आपल्या पिढीला दूर ठेवतो, अतिशय प्रोटेक्टेड वातावरणात ठेवतो, त्यावेळी फिजिकल पॅरामीटर्स हे कदाचित खूप चांगले राहतात, इम्प्रूव्ड असतात. पण ज्यावेळेस जगामध्ये अचानक स्पर्धेला सामोरं जावं लागतं आणि प्रोटेक्टेड वातावरणातनं अनप्रोटेक्टेड वातावरणात ज्यावेळेस तो जातो किंवा ती जाते, त्यावेळी मात्र अतिशय छोट्या छोट्या गोष्टींनी डिप्रेशन येतं, छोट्या छोट्या गोष्टींनी नैराश्य येतं, छोटी छोटी गोष्ट आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त करते, मनावर परिणाम करते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काही असेल तर हे जे काही आपलं सॉफ्टवेअर आहे, हे कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल. आणि आपण जर बघितलं तर आपल्या संपूर्ण चिकित्सा व्यवस्थेमध्ये, जी आपली पारंपरिक चिकित्सा व्यवस्था आहे, या पारंपरिक चिकित्सा व्यवस्थेमध्ये मनावर, भावनांवर, विचारांवर अत्यंत मोठा भर दिलाय. कारण शरीर जर सुदृढ व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये या सॉफ्टवेअर मधनं ज्या काही लहरी जातात, ध्वनी जातो, तो देखील तेवढाच सुदृढ असला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही थीम आहे, चला बोलूया, ही केवळ त्यांच्यापुरतं नाही आहे की ज्यांना नैराश्य आलंय, हे आपल्या प्रत्येकाकरता आहे. आणि मी तर तरुणांना, विद्यार्थ्यांना ही विनंती करेन की आपण प्रयत्न करू की रोज कोणाशी तरी थोडंसं बोललं पाहिजे, आपल्याकरता नाही, त्यांच्याकरता देखील. अलीकडच्या काळामध्ये तर आपण घरच्यांशी देखील बोलत नाही, आई वडिलांशी बोलत नाही, आजी आजोबांशी बोलत नाही. एक 15-20 मिनिटाचा वेळ काढून कधीतरी आजी आजोबांशी बोललो, आई वडिलांशी बोललो, त्यांच्यावरचा परिणाम बघा आणि आपल्यावरचाही परिणाम बघा. एक वेगळा परिणाम त्यातनं आपल्याला साधता येतो. आज अनेक दवाखान्यांमध्ये केवळ एक सामाजिक सेवा म्हणून संध्याकाळच्या वेळी ज्या दिवशी वेळ असेल एक अर्धा पाऊण तास जाऊन एक 4 रुग्णांशी गप्पा मारल्या तर आपल्याला तर त्या गप्पांमधून अनेक गोष्टी मिळतातच. पण ते जे 4 रुग्ण आहेत यांचा जो काही रिकव्हरीचा रेट आहे तो आपल्या अर्ध्या तासाच्या गप्पांनी दुप्पट होऊ शकतो. इतका या बोलण्यामध्ये आणि या पारस्परिक संबंधांमध्ये ही ताकद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही जी थीम आहे, चला बोलूया, ही दोन्हीकडनं आहे. म्हणजे ज्याला नैराश्य आहे त्यांनी बोललं पाहिजे, ज्याला नाही आहे त्यांनी बोललं पाहिजे. आणि आपला पारस्परिक संवाद, जसं मगाशी आमचे सगळे विद्यार्थी फार जोरात हसले ज्यावेळेस असं आणि असं चाललं होतं, लाईक आणि अनलाईक, डिसलाईक वगैरे जे काय आज. पण हे खरंच आहे की आमच्या संवादाचं माध्यम हे डिजिटल झालंय आणि जास्तीत जास्त संवाद हा SMS च्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आमचं एक्सप्रेशन पॉवर वाढलाय, पॉवर ऑफ एक्सप्रेशन वाढलाय. पूर्वी ज्या गोष्टींवर आम्ही कधी मतं व्यक्त करत नव्हतो त्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही फेसबुकवर मतं व्यक्त करतोय, प्रत्येक गोष्टीवर करतो. पण हे करत असताना आमच्या मनामध्ये जे कोंडलंय ते खरं आम्ही तिथे एक्सप्रेस करू शकत नाही. जे लोकांना वाटतंय, जे ऍक्सेप्टेबल आहे, किंवा ज्यातनं आम्ही एक आमची इमेज, भूमिका दाखवू शकतो, अशाच गोष्टी आम्ही व्यक्त करतोय. आणि त्याच वेळी मनातल्या गोष्टी मनातच कोंडल्या जात आहेत. आणि हा जो मनातला कोंडमार आहे हा जोपर्यंत मोकळा होणार नाही तोपर्यंत जे आरोग्य आपल्याला हवं आहे, ज्या नैराश्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे ते आपल्याला येता येणार नाही. आणि म्हणून डिजिटल युगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा केलाच पाहिजे. आणि त्यासोबत ज्या आपल्या पारस्परिक संबंधाच्या पद्धती आहेत, शेवटी आपण व्यक्ती आहोत, मशीन नाही आहोत. आणि त्यामुळे कितीही पुढे गेलो तरी पारस्परिक संबंध जे आहे हेच शेवटी आपल्या
मनाला दिलासा देणारे, आधार देणारे असणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या दिवशी आपण हाही निर्धार करूया की आपण बोलू, दुसऱ्याला बोलतं करू, पारस्परिक संबंध जे आहेत ते संबंध अधिक सुदृढ कसे होतील याचा प्रयत्न करू, घरात करू, बाहेर करू, आणि त्यातनं एक सपोर्ट सिस्टीम ही निश्चितपणे आपण उभी करू, ज्यातनं नैराश्यासारखा जो एक आजार आहे त्यातनं आपल्याला बाहेर काढता येईल. काही लोकांना औषधाची आवश्यकता पडेल, त्यांना औषधाची, काहींना काउन्सिलिंगची पडेल, त्यांना काउन्सिलिंगची, पण अत्याधिक लोक हे या बोलण्यातनंच निश्चितपणे बाहेर येतील. आणि म्हणून याकरता आज संकल्पबद्ध होऊया. आज एक अतिशय अजून महत्वाचं मला असं वाटतं कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि ज्यावेळी या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आम्ही सामोरं गेलो त्यावेळी एक विजन डॉक्युमेंट मी तयार केलं होतं. आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोग्य सेवा जी आहे ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्याच वेळी आज डायग्नोस्टिक्स याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च हा सामान्य माणसाला करावा लागतो. म्हणजे ज्यावेळी शेतकरी आत्महत्यांची कारणं आम्ही बघितली त्यातलं प्रामुख्यानं एक कारण हे निघालं की आरोग्य सेवेवरचा खर्च परवडत नाही. घरच्या आजारपणांमध्ये जो काही खर्च लागतो तो करण्याची ऐपत नाही, ऑपरेशन्स करायची ऐपत नाही, आणि त्यातनं देखील निराशा. म्हणजे अनेक कारणांपैकी हे देखील एक कारण आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी डायग्नोस्टिक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतील, या मोफत सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि मी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि आरोग्य विभागाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन की आज त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. आणि फ्री डायग्नोस्टिक्सचं आज उद्घाटन झालं हे घोषित करताना मला अतिशय मनपूर्वक आनंद होतो. जसं या ठिकाणी सांगितलं की 25 टेस्ट या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये आपण करणार आहोत, 47 टेस्ट आपण इतर आपल्या रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात या टेस्टच्या माध्यमातून आज जे काही पैसे हे सामान्य माणसाला खर्च करावे लागतात ते त्या ठिकाणी आपण निश्चितपणे वाचवू शकतो. आणि हे सगळं HLL लाईफ केअर लिमिटेड ही केंद्र सरकारची कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून आपण करतो. आणि कम्प्लीट मॉड्यूल हे टेक्नॉलॉजी बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग आहे, पेशंटचं ट्रॅकिंग आहे. आणि यासोबत आता सगळ्या पेशंटचं हळूहळू आपण एक प्रकारे डिजिटल लॉकर देखील सुरू करणार आहोत की ज्यातनं त्यांचे जेवढे काही डायग्नोसिस आहेत वेगवेगळ्या वेळचे हे आपल्याला स्टोअर करून ठेवता आले पाहिजे. त्याचा डेटा आपल्याला सगळा एकत्रित ठेवता आला पाहिजे. त्याची केस हिस्ट्री जी आहे ती आपल्याजवळ असली पाहिजे. आता आधारने आपल्याला एक असा प्लॅटफॉर्म दिलाय की बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक व्यक्तीची आयडेंटिटी आहे, त्या आयडेंटिटीवर आपण गोष्टी स्टोअर करू शकतोय. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही जी काही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या प्रकारचं डायग्नोस्टिक्स या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतोय. आताच दीपक सावंत साहेबांनी जे सांगितलं की सिटी स्कॅन असेल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलंच पाहिजे. आज आपल्याला क्लाउड कम्प्युटिंगने एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय की पूर्वी एखादे सिटी स्कॅन सारखी रेडिओलॉजीतली एखादी मशिनरी घेण्याच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम सरकारला कधीच नव्हता. पण त्याकरता जे तंत्रज्ञ लागतात, त्याकरता जी व्यवस्था लागते, या सगळ्या व्यवस्था उभ्या करणं हे एक अडचणीचं काम होतं. तेवढे लोक सापडायचे नाहीत. अनेक वेळा जे तज्ज्ञ आहेत ते ग्रामीण भागात जाण्यास उत्सुक नसायचे, गेले तर 6 महिन्यात परत यायचे, सातत्याने जागा रिकाम्या असायच्या. तंत्रज्ञानाने याच्यावर सोल्युशन दिलं. आणि आता आम्ही ज्यावेळेस क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून एक युनिफाईड प्लॅटफॉर्म तयार करून त्या युनिफाईड प्लॅटफॉर्मवर ते सगळे तंत्रज्ञ बसवून त्यांच्या माध्यमातून अगदी रिअल टाइम बेसिसवर हे सगळे रिपोर्ट्स जनरेट करणे, ते व्हॅलिडेट करणे, ते रिपोर्ट्स त्या ठिकाणी पाठवणे, अशा प्रकारच्या व्यवस्था करू शकतो. तर त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग आता राज्य सरकारने केलाय. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही काही प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुरू केले आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे आपलं कंटेनर असतं
या कंटेनरमध्ये ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. HP कंपनीनं ते तयार केलेलं आहे आणि या कंटेनर मधलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र याच्यामध्ये रिअल टाइम बेसिसवर हे कुठल्या तरी हॉस्पिटलला आपल्याला जोडता येतं. तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी डायग्नोस्टिक्सच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या व्यवस्था आहेत. गेल्यानंतर बायोमेट्रिक घेतल्यावर तुमची फाईल तयार होते. सगळं त्या ठिकाणी जे काही कॅप्चर करायचं ते कॅप्चर केलं जातं. रिअल टाइम बेसिसवर जो तज्ञ डॉक्टर बसलेला आहे त्याला ते पाहता येतं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना देखील त्याला सांगता येतात. अशा प्रकारचं काम आपण करतोय. मागच्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय एक अमेरिकेतल्या मोठ्या कंपनीचे CEO आले होते. त्यांच्या समोर आम्ही एक 808 किलोमीटर दूरचं डिस्ट्रिक्ट आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे जोडलं. नाही, फेट्रीचं, हरिसालचं तर जोडलंच आहे, फेट्रीचं. आणि त्यांच्या समोर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस इथे जे मध्ये बसलेले डॉक्टर इथे स्टेटोस्कोप लावत होते, तिथे 808 किलोमीटर दूर जो कोणी पेशंट बसला होता त्याच्या हृदयाचे ठोके हे ऐकत होते. आणि अशा माध्यमातून किंवा हरिसालचं या ठिकाणी सांगितलं की जे कुपोषणाचं एपिसेंटर होतं त्या ठिकाणी आज आपण व्हाईटफाय टेक्नॉलॉजी मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून संपूर्ण कनेक्टिव्हिटी नेली आणि तिथे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे अमरावतीच्या हॉस्पिटलशी जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांना थेट आरोग्य सेवा मिळाली पाहिजे असा प्रयत्न आपण सुरू केला. मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोग्य सेवा ऑब्जेक्टिव्हली प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि त्यातच आजचा हा जो फ्री डायग्नोस्टिक्स अशा प्रकारचा जो कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय, मला विश्वास आहे येत्या काळामध्ये राज्यातला जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, याला खिशामध्ये पैसे नाहीत म्हणून आरोग्य सेवा मिळत नाही अशा प्रकारच्या व्यवस्थेला सामोरं जावं लागणार नाही. प्रत्येकाला आरोग्य सेवा त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि याच्यासोबत लवकरच जी आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1100-1200 आजार जे आहे या आजारांवर देखील मोफत उपचार हे गरिबांना, मध्यमवर्गीयांना राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्यातनं आरोग्य सेवा ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू. आणि याकरता नागरिकांचं, याकरता तज्ज्ञांचं, विशेषज्ञांचं, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची मदत ही आम्हाला मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. त्यासोबत आपण जो काही इंद्रधनुष्य मिशन हे हातामध्ये घेतलंय ते देखील आपण येत्या काळात यशस्वी करू आणि एक अतिशय सुदृढ अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि सुदृढ भारत जो मानसिक दृष्ट्याही सुदृढ आहे, जो शारीरिक दृष्ट्याही सुदृढ आहे, तो तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. मी आरोग्य विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो.